नमस्कार, मी बबलू संतोष गाडवे. चला या आपण दिल्लीमधलं इथलं इस्कॉन मंदिर बघूया. त्या इस्कॉन मंदिरचं हे नंबर गेट 1, या नंबर 1 गेटवरून आता आपण प्रवास करूया. चला, तर हे तुम्हाला इस्कॉन मंदिरचं हे दाखवण्यात येत आहे. आता आपल्याला बघूया इस्कॉन मंदिर. चला, राधे 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 राधे. व्हेरी गुड. तर हे इस्कॉन मंदिर दिल्ली येथील याप्रमाणे याचा हे इस्कॉन मंदिरमधले आहे. दर्शनाला आता आपण पुढे जाऊया. तर हे पुस्तक म्हणा हे याप्रमाणे आपण सुंदर असं आहे निसर्गरम्य असं हे वातावरण आहे. हे दिल्ली येथील मेन इस्कॉन मंदिर आहे. हे श्रीकृष्णाची मूर्ती या ठिकाणी असं निसर्गरम्य असं एक सुंदर असं वातावरण आहे. आणि चला, इथे पुस्तकालयसुद्धा लागलेलं आहे. तर याप्रमाणे चला आपण दिल्ली इथलं इस्कॉन मंदिर आता बघतो आहे. इस्कॉन मंदिरमधलं हे परिसर, या परिसरामध्ये अशी हे दुकानं लागलेली आहेत आणि सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत. जे हे वरच्या बाजूला हे आपण बघूया. आणि आता वरच्या पायऱ्या आपण इस्कॉन मंदिरमध्ये जाण्याचा हा मार्ग आहे. या मार्गाने त्याला या अशा प्रकारे इस्कॉन मंदिरकडे आपण आता चाललेलो आहे. तर हे इस्कॉन मंदिरला जाण्याचा मार्ग आहे. व्हेरी गुड. हे फ्लॉवर सेवा, पुष्पसेवा, पूजा अर्चनाची जर घ्यायचं असेल तर ही पूजा अर्चना इथे मिळत असते याप्रमाणे. आणि हा सुंदर असा हा परिसर आहे. तर रिटर्न राधे 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 राधे. अशा प्रकारे आपण या इस्कॉन मंदिरला चाललेलो आहोत. आणि ह्या पायऱ्या असं चढून वरच्या दिशेला यावं लागतं. म्हणून इस्कॉन मंदिरचं दर्शन सगळ्यांना आता इथे मिळणार आहे. तर इस्कॉन मंदिर टेम्पल देऊळ. तर याप्रमाणे आता आपण बघतो आहे. चला आणखी पुढे पुढे चालूया आणि पुढचं बघूया. आबा आता व्हेरी गुड. अशाप्रमाणे आपण इस्कॉन मंदिरला प्रवेश करत आहोत. आणि प्रवेश करताना इथलं जे दृश्य आहे हे रमणीय असं दृश्य आहे. आणि आता इथेपर्यंत आपण मेन गेटपर्यंतून 1 नंबरच्या गेटवरून इथे आलेलो आहोत आपण आता. आणि ही संपूर्ण सेवा इथे अशी देण्यात आलेली आहे. हे सुंदर असं बघा नक्षीकाम इथे केलेलं आहे. सुंदर आहे असं सुंदर हे छान असं हे नक्षीकाम केलेलं आहे. आणि या नक्षीकाम करून हे श्री गुरुदेव यांची मूर्ती लागलेली इथे आहे. असं सुंदर असं हे नक्षीकाम केलेलं आहे या ठिकाणी. जय गुरुदेव. तर हे तुम्ही असं बघू शकता. आणि हे मंदिराचा तर प्रवेशद्वार, आतमध्ये आपण प्रवेश करू शकतो. जय गुरुदेव, जय गुरुदेव. आतमध्ये मंदिरात प्रभूंचं दर्शन घेण्याकरता लोक जाणीने करत आहेत. तर हे आतमधला हा प्रवेश मार्ग आहे. आपण चला जाऊया आतमध्ये, प्रवेश करूया. तर आतमध्ये आपण प्रवेश करता आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. इथे अशी सेवेचं इथं ठेवलेलं आहे. कोणाला दान वगैरे करायचं असेल तर या ठिकाणी आपण दान करू शकता. अशा प्रकारे हे झालेले आहे. तर आपण आतमध्ये प्रवेश करूया. सुंदर असा प्रवेशद्वार आहे. आतमध्ये
सुंदर असं आहे आपल्याला दृश्य आता बघायला मिळत आहे. मी बबलू गाडे, बागीमारी, तालुका पाटणी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव.